खेळाच्या मैदानाचं स्वरूप दिलेलं आहे। आंदोलन हे विनापरवानगी आहे। आंदोलक जे आहे हे आक्रमक आहे। अनेक ठिकाणी आंदोलकांच्या माध्यमातून गैरकृत्य केले जात आहेत। जर 6 वाजेपर्यंतची आंदोलकांना परवानगी होती तर या आंदोलकांनी 6 वाजल्यानंतर आझाद मैदान खाली केलं नाही। त्यामुळे ज्या काही नियम अटी घालून दिल्या होत्या ह्या नियम आणि अटींचं उल्लंघन मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून झालं असल्याचं सांगण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे हमीपत्र होतं ते हमीपत्र देखील न्यायालयामध्ये दाखवण्यात आलं, ज्यावरती मनोज जरांगे पाटील यांची सही होती। यासोबत सगळ्यात महत्त्वाचं काही फोटोज आंदोलकांचे जे आहे हे न्यायालयाला दाखवण्यात आले। काही व्हिडिओज देखील आंदोलकांचे जे आंदोलक धुडगूस घालतायत याचे न्यायालयामध्ये दाखवण्यात आले आणि यानंतर न्यायालयाने महत्त्वाचे काही आदेश दिलेले आहेत की आता पुन्हा नव्यानं जे आंदोलक येत आहेत त्यांना मुंबईच्या बाहेरच थांबवा, ठाणे जिल्ह्याच्या बाहेर त्यांना येऊ देऊ नका। यासोबत जे मुंबईतील दक्षिण मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरात आंदोलक आहे त्या आंदोलकांनी मुंबई बाहेर जावं असं देखील कोर्टाने सांगण्यात आलेलं आहे। कोर्टाच्या माध्यमातून सरकारला देखील सांगण्यात आलं आहे की विचारणा केली होती की तुम्ही नेमकी मग या आंदोलनाला परवानगी कशी दिली, तर या उपोषणाला जे आंदोलन करणं उपोषण करणं हा जसा सर्वसामान्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराच्या अखत्यारीतच परवानगी दिली असल्याचं सरकारने न्यायालयाला सांगितलं आहे आणि न्यायालयाकडे सरकारने कारवाईचे आदेश मागितले होते। जर आदेश दिले तर कारवाई करू अशी याचना या ठिकाणी सरकारच्या वतीनं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी न्यायालयासमोर केली होती। आंदोलकांच्या माध्यमातून न्यायालयाला पुन्हा ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमची मागणी करण्यात आली होती, जी मागणी हास्यास्पद ठरवलेली आहे आणि प्रतिप्रश्न देखील न्यायालयाने त्या आंदोलकांच्या वकिलांना केला की तुम्ही काय मागणी करतायत हे कळतंय का। यासोबतच एक वेगळा दावा आंदोलकांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केला। हा दावा असा होता की आमच्या हातात आंदोलकांना आवाहन करणे इतकंच आहे असं त्यांनी सांगितलं। मात्र या सगळ्यात आता मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर कारवाई केली जाईल असं किंवा नियम आणि अटी मोडल्या तर कारवाई केली जाईल, कठोर भूमिका घेतली जाईल असं न्यायालयामध्ये स्पष्ट सांगितलं। त्यामुळे आता हे सगळे महत्त्वाचे आदेश दिल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून काय भूमिका येत्या काही तासांमध्ये घेतली जाते हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की। आणि आता उद्या सुद्धा दुपारी 3 वाजता आता सुनावणी होणार आहे, त्या संदर्भात आणखीन काय माहिती आहे? ह्या सगळ्यात न्यायालयाने आज युक्तिवाद ऐकून घेतला। आणखी या सगळ्यावरती न्यायालयाने पुन्हा 3 वाजता उद्या सुनावणी ठेवलेली आहे। 3 वाजता नेमकं न्यायालयामध्ये काय होतं हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात आपण काही दाखवतोय की आता आंदोलक जे आहे हे आंदोलक न्यायालय परिसरामध्ये दाखल होत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते। मोठ्या संख्येनं हे आंदोलक या ठिकाणी एकत्रित जमा होत आहे दीपाली, आणि त्यामुळं आता आंदोलकांच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याचा देखील प्रयत्न पोलीस करतायत। काही आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून काही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये हे आंदोलक जे आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक आहेत आणि त्यांना देखील समजवण्याचं काम पोलीस करतायत असं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय। दीपाली, सगळ्यात महत्त्वाचं उद्या दुपारी 3 वाजतापर्यंत सरकार काय भूमिका आंदोलनासंदर्भात घेतं हे बघणं महत्त्वाचं एकीकडे ठरणार आहे, तर दुसरीकडे सरकारची भूमिका आणि सरकार न्यायालयामध्ये काय मांडतं यावर न्यायालय या आंदोलनाबाबत उद्या काय इशारा देतं हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की। अक्षय, सदावर्ते सुद्धा या सुनावणी वेळी होते, त्यांनी काही खळबळजनक दावे केले, म्हणूनच त्यांच्या विरोधात आता आंदोलक इथं एकत्र येताना दिसत। नेमकं सदावर्तेंनी कोर्टाकडे काय सांगितलंय? नाही, सदावर्तेंनी त्यांची भूमिका ठाम होती की न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी देऊ नये असं सांगितलं असताना देखील आंदोलकांनी या ठिकाणी आंदोलन का छेडलं असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आला। त्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी या न्यायालयामध्ये सदावर्ते यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणूनच सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलक आक्रमक झालेले आहेत। शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीय फूस लावली किंवा राजकीय सहभागातून हे आंदोलन केलं जात असल्याचं देखील सदावर्ते यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे आणि आता त्याचमुळं या सगळ्यात CST सारख्या संवेदनशील ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलन होतंय असं देखील सदावर्ते यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे आणि या आंदोलकांवरती कठोर कारवाईची मागणी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून केली जाते आहे। मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेकडून देखील हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली
होती. एमी फाउंडेशननी सह अनेकांकडून या आंदोलनाविरोधात ज्या काही याचिका दाखल करण्यात आल्या यामध्ये गुणरत्न सदावर्ते हे देखील एक अत्यंत महत्त्वाचे याचिकाकर्ते मानले जातात. आणि गुणरत्न सदावर्ते यांनी देखील कोर्टाच्या निदर्शनास हे आणून दिलं की नियम आणि अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली होती, मात्र नियम आणि अटींचं उल्लंघन या माध्यमातून केलं जातं असा युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांनी या सगळ्यात केला होता. आणि त्यामुळंच हस्तक्षेप याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केल्यामुळंच या संपूर्ण आंदोलकांचा रोष हा गुणरत्न सदावर्तेंवर आहे. दीपक, नक्की अक्षय, या सुनावणी दरम्यान जरांगे आणि वीरेंद्र पवारांनाही नोटीस बजावा असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. त्या आदेशाबद्दल अधिक काय माहिती आहे? ही नोटीस कधीपर्यंत जरांगेंना पाठवली जाईल? नाही, नक्कीच आता या सगळ्याचं डिक्टेशन झालं, कारण या सगळ्यांची लेखी कॉपी ही न्यायालयाच्या आदेशाची किंवा आज ज्या काही न्यायालयामध्ये सुनावणी झाली याची पोलिसांना प्राप्त होईल, सरकारला प्राप्त होईल. आणि यानंतर जे आदेश न्यायालयाने दिलेले आहे या आदेशावरती कारवाई ही येत्या काळात केली जाईल. म्हणजे साधारण एक तास लागेल की हे लेखी स्वरूपात या आंदोलनाची या सुनावणीची कॉपी जी आहे ही कॉपी येणार. आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात आता न्यायालयाच्या माध्यमातून आणि सरकारच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून केली जाईल. नक्की या संदर्भात अधिकाधिक माहिती आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद अक्षय.